बघणार आहोत बांधकाम कामगार नोंदणी अर्ज हा त्रुटीत पडला असेल किंवा रिजेक्ट झालेला असेल तर त्याला अपडेट कसं करायचं हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे। आपल्याला अपडेट करण्यासाठी दोन प्रोसेस आहेत। तर या ठिकाणी पहिली प्रोसेस कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे। जसा नवीन रजिस्ट्रेशनला आपण अर्ज करतो तोच अर्ज आपल्याला भरलेला या ठिकाणी ओपन होईल। या ठिकाणी आधार नंबर मोबाईल नंबर टाकून प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपला आधार नंबर ऑलरेडी यूज म्हणून आलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला दुसरी प्रोसेस आपल्याला करायची आहे। या ठिकाणी फॉर्म ओपन नाही झाला त्यासाठी आपल्याला दुसरी प्रोसेस करायची आहे। त्यासाठी होम पेज वर यायचं आहे। त्यानंतर अपडेट युअर कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर, त्यानंतर या ठिकाणी अक्लॉमेंट नंबर टाकून घ्यायचा आहे। जेव्हा आपण नवीन अर्ज करतो किंवा आपण रिन्युअलचा अर्ज भरतो तेव्हा जो पोचपावती क्रमांक येतो तोच पोचपावती क्रमांक आपल्याला अक्लॉमेंट नंबर असतो। तर तो काढण्यासाठी आपल्याला कंस्ट्रक्शन वर्कर प्रोफाइल लॉग इन या ऑप्शनवर जायचं आहे। या ठिकाणी आपला आधार नंबर आणि या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आपल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी जाईल, तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपली प्रोफाइल ओपन झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अक्लॉमेंट नंबर हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे किंवा लिहून घ्यायचा आहे तरच आपला फॉर्म ओपन होणार आहे। तर या ठिकाणी मी परत होम पेज वर येतो। या ठिकाणी अपडेट युअर कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। परत या ठिकाणी आपला मोबाईल नंबर, आधार नंबर आणि जो आता अक्लॉमेंट नंबर घेतला होता तो नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मी टाकून घेतो आणि प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवर क्लिक करतो। या ठिकाणी आपला अर्ज ओपन झालेला आहे। या ठिकाणी मला दोन रिझन आलेले आहेत। एक तर आधार कार्डची मूळ प्रत दोन्ही बाजूने जोडावी आणि दुसरं रिझन आहे 90 दिवसाचे अद्ययावत प्रमाणपत्र जोडावे। हे दोन रिझन आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी रिझन। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल म्हणजेच आपली वैयक्तिक माहिती जी आपण फॉर्म मध्ये भरली होती ती या ठिकाणी शो होईल। तुम्हाला जे रिझन आलेलं आहे तुम्ही या ठिकाणी ते अपडेट करू शकता। पर्सनल डिटेल असेल, फॅमिली मेंबर असेल किंवा 90 दिवसाच्या नियुक्तीचा तपशील असेल, जे काय असेल या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकता। मला 90 दिवसाचं सर्टिफिकेट आणि आधार कार्ड अपलोड करा म्हणून आले तर मी या ठिकाणी सिंपली स्क्रोल करून घेतो। तुम्ही कोणतीही माहिती या ठिकाणी अपडेट करू शकता। या ठिकाणी मला आधार कार्ड अपलोड करायचं आहे आणि 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे। त्यांची साईज ही 2 MB पेक्षा कमी असली पाहिजे। तर या ठिकाणी मी आधार कार्ड अपलोड करून घेतो। या ठिकाणी आधार कार्ड सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी मी 90 दिवसाचं सर्टिफिकेट अपलोड करून घेतो। दिवसाचं सर्टिफिकेट सुद्धा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर अपडेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक ओटीपी जाईल, तो ओटीपी या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे। मी ओटीपी टाकून घेतो आणि व्हॅलिड ओटीपी या ऑप्शनवर क्लिक करतो। थोडा या ठिकाणी वेट करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला एरर आलेला आहे तर या ठिकाणी आपल्याला घाबरून जायचं नाहीये। आपल्याला 3 डॉट वर क्लिक करून आपल्याला क्रोमच्या सेटिंग मध्ये जायचं आहे। त्यानंतर प्रायव्हसी अँड सिक्युरिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी क्लिअर ब्राउझिंग डाटा या ऑप्शनवर क्लिक करून आपली हिस्ट्री क्लिअर करून घ्यायची आहे। या ठिकाणी मी हिस्ट्री क्लिअर करून घेतो। परत आपल्याला या ठिकाणी
अपडेट ऑप्शनवर जायचं आहे आणि क्लिक करायचं आहे. या ठिकाणी परत आपल्याला मोबाईलवर एक OTP जाईल. तो OTP ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हॅलिड OTP या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. OTP टाकल्यानंतर ह्या ठिकाणी थोडा वेट करायचा आहे. रिफ्रेश किंवा परत अपडेट करू नका, थोडा वेट करा. ह्या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन